हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाट्रान्सको, महाजेनको आणि महाडिस्कॉमचा कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस बघणार आहे. सो जर तुम्ही MSCBचे ॲस्पिरंट्स असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच एक कंपॅरेटिव्ह ॲप्रोच देईल महाट्रान्सको, महाजेनको आणि महाडिस्कॉममधून, जे की नक्कीच तुमच्यासाठी हेल्पफुल असणार आहे अशी मला खात्री आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग स्टार्ट करूया व्हिडिओला. ओके, सगळ्यात आधी आपण बघणार आहे की महाट्रान्सको, महाजेनको आणि महाडिस्कॉममध्ये अप्लाय करण्यासाठी मिनिमम क्वालिफिकेशन काय रिक्वायर्ड आहे. ओके, तर या तिन्हीसाठी पण इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिव्हिल या 3 डिपार्टमेंटसाठी मोस्टली व्हेकन्सीज असतात आणि त्या असिस्टंट इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर या पोस्टसाठी असतात, म्हणजे AE आणि JE साठी असतात. सो जर तुम्ही असिस्टंट इंजिनियर किंवा AE या पोस्टसाठी अप्लाय करणार असाल तर त्यासाठी मिनिमम क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे डिग्री इन रिस्पेक्टिव्ह फील्ड, म्हणजे ज्या फील्डमधून तुम्ही इंजिनिअरिंग करताय त्या पर्टिक्युलर फील्डमधून डिग्री इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर जर तुम्ही ज्युनियर इंजिनियर किंवा JE या पोस्टसाठी अप्लाय करणार असाल तर त्यासाठी मिनिमम क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे डिग्री और डिप्लोमा इन रिस्पेक्टिव्ह फील्ड, म्हणजे ज्या फील्डमधून तुम्ही इंजिनिअरिंग करताय त्या पर्टिक्युलर फील्डमधून डिग्री किंवा डिप्लोमा इम्पॉर्टंट आहे. ओके, सो AEसाठी फक्त डिग्री इम्पॉर्टंट आहे आणि JEसाठी तुम्ही डिग्री आणि डिप्लोमा दोन्ही पण बेसिसवरती एक्झाम देऊ शकताय. ओके, मग आता महाट्रान्सकोमध्ये फक्त AEसाठी वेकन्सीज असतात आणि महाजेनको आणि महाडिस्कॉममध्ये AE JE दोन्हीसाठी पण वेकन्सीज असतात. ओके, सो त्यानुसार तुम्ही त्या पर्टिक्युलर पोस्टसाठी अप्लाय करू शकताय तुमच्या एज्युकेशननुसार. ओके, त्यानंतर आपण बघणार आहे की महाट्रान्सको, महाजेनको आणि महाडिस्कॉमसाठी सिलेबस काय असणार आहे. ओके, सो तिन्हीसाठी पण सिलेबस ऑलमोस्ट सेम असणार आहे. तिन्हीमध्ये पण टेक्निकल आणि नॉन टेक्निकल हे 2 सब्जेक्ट्स असणार आहेत. जस्ट थोडासा चेंज असणार आहे. ओके, महाट्रान्सको आणि महाडिस्कॉमसाठी नॉन टेक्निकलमध्ये ॲप्टिट्यूड, रिझनिंग, जनरल अवेअरनेस आणि मराठी यावरती क्वेश्चन्स असणार आहेत आणि महाजेनकोमध्ये ॲप्टिट्यूड, रिझनिंग, जनरल अवेअरनेस आणि इंग्लिशवरती क्वेश्चन्स असणार आहेत. ओके, मग तिन्हीमध्ये पण टेक्निकल जो काही सेक्शन आहे त्यात सेमच सिलेबस असणार आहे, म्हणजे तुमचं पर्टिक्युलर इंजिनिअरिंग फील्डशी रिलेटेडच त्यात क्वेश्चन्स असणार आहेत. तुमचं प्रोफेशनल नॉलेज चेक करणारे क्वेश्चन्स असणार आहेत. ओके, सो एवढाच चेंज आहे की नॉन टेक्निकलमध्ये महाट्रान्सको, महाडिस्कॉममध्ये मराठी लँग्वेज असणार आहे आणि महाजेनकोमध्ये इंग्लिश लँग्वेज असणार आहे. ओके, सिलेबस हा तर ऑलमोस्ट सेमच असणार आहे महाट्रान्सको, महाजेनको आणि महाडिस्कॉमसाठी. जस्ट तुम्ही ज्या पर्टिक्युलर पोस्टसाठी अप्लाय करताय त्यानुसार त्या सिलेबसमधून विचारलेल्या क्वेश्चनची लेवल ही व्हेरी करते. यानंतर आपण बघणार आहे महाट्रान्सको, महाजेनको आणि महाडिस्कॉममध्ये तुम्हाला एक्झॅक्ट वर्किंग काय करावं लागणार आहे किंवा तुमची वर्क प्रोफाईल काय असणार आहे ते. ओके, सो महाट्रान्सकोमध्ये तुम्हाला सबस्टेशनवर फील्ड किंवा ऑफिसमध्ये काम करावं लागणार आहे. ऑपरेशन, मेंटेनन्स, टेस्टिंग अँड प्रोजेक्टचं काम असेल. त्यानंतर महाजेनकोमध्ये तुम्हाला पॉवर प्लांटवर पडेल ते काम करावं लागणार आहे, म्हणजे ऑइलशी रिलेटेड कामं असतील किंवा नॉईज आणि एअर पोल्युशन असणार आहे तिथे, मग त्यामध्ये तुम्हाला काम करावं लागणार आहे. त्यानंतर महाडिस्कॉममध्ये सबस्टेशनवर फील्ड किंवा ऑफिसमध्ये काम करावं लागेल. मग बिलिंगशी रिलेटेड कामं असतील किंवा मीटर रीडिंग, मीटर रिप्लेसमेंट याशी रिलेटेड छोटी मोठी कामं तुम्हाला करावी लागणार आहेत. ओके, मग एक्सपिरियन्सच्या दृष्टीने महाजेनको ही बेस्ट आहे. ओके, त्यानंतर महाट्रान्सकोमध्ये तुम्हाला एक रेप्युटेड जॉब मिळतो. ओके, त्यानंतर आपण बघणार आहे की महाट्रान्सको, महाजेनको आणि महाडिस्कॉममध्ये ट्रान्सफर कशी होते. ओके, तर महाट्रान्सकोमध्ये जिथं तुम्हाला दिलं आहे तिथं 2 ते 3 वर्ष तुम्हाला काम करावं लागतं आणि त्यानंतर जर तुम्हाला प्लेस बदलायचं असेल तर त्यासाठी तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकताय. ओके, मग महाजेनकोमध्ये तुम्हाला जिथं पोस्टिंग दिलं आहे तिथंच तुम्हाला कायम काम करावं लागतं, बिकॉज तिथे तुम्ही पॉवर प्लांटवर काम करणार आहे. ओके, सो पॉवर प्लांट जिथं असणार आहे तिथे तुम्हाला काम करावं लागणार आहे. त्यानंतर महाडिस्कॉममध्ये पण तसंच असणार आहे, जिथं तुम्हाला पोस्टिंग दिले तिथे 2 ते 3 वर्ष तुम्हाला काम करावं लागणार आहे. जर तुम्हाला प्लेस चेंज करून हवी असेल नंतर तर तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. सो यानंतर आपण बघणार आहे की महाट्रान्सको, महाजेनको आणि महाडिस्कॉममधून सगळ्यात बेस्ट जॉब कोणता. तर जर तुम्ही AEसाठी अप्लाय करणार असाल तर त्यासाठी महाट्रान्सको ही बेस्ट आहे.
महाजेनकोमध्ये 5 वर्षाचा बॉन्ड असतो 5 लाखासाठी. ओके, म्हणजे सगळं लिगल वगैरे बॉन्ड पेपर वगैरे सगळं ते करून घेतलेलं असतं त्यांनी आधीच. आधीचा रूल असा होता की 5 वर्षाआधी तुम्ही कधीही जरी काम सोडलं तरी तुम्हाला 5 लाख रुपये पेनल्टी म्हणून पे करावी लागत होती. बट आता रूल चेंज झाला आहे की जर तुम्ही 2 वर्ष काम केलं तर तुम्हाला रिमेनिंग 3 लाख ही पेनल्टी म्हणून द्यावी लागते. आणि जर तुम्ही 3 वर्ष काम केलात तर तुम्हाला 2 लाख पेनल्टी म्हणून पे करावे लागते अँड सो ऑन. ओके, जर तुम्ही मग AE आणि JEE दोन्हीसाठी पण अप्लाय करणार असाल तर त्यासाठी महाडिस्कॉम ही बेस्ट आहे. ओके,